संघटनाच उभी करायची आहे तर पूर्वीची शिवबा आणि तिथल्या लोकांचं काय याचं उत्तर अगोदर नंतर दुसरी संघटना उभी करा. आणि संघटना उभी करण्यासाठी वर्षभर कशाला लागतं? एका तुम्हाला सुरक्षा करायची ना तर त्या त्रिशूलची करा, त्रिशूल पाटील. तुम्हाला सुरक्षा करायची आहे ना तर त्या रविराज साबळेची करा. बरं, शब्द काढलाय तुम्ही. तुम्हाला सुरक्षाच करायची आहे ना तर रोहिल पवार मागच्या 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी भांडतायत. त्यांचे बघा, तुम्हाला वाटलं ना, तुम्ही म्हणलात आमच्या मराठा समाजाच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत, त्यांना कोंडीत पकडलं जातं, त्यांना बदनाम केलं जातं, त्यांना खंडणी मागितली जाते आहे. अजित पवार चक्क मृत्यू पावलेत. आपल्याच्यानं फक्त लोकांना गंडवता येतं आहे इतकंच आजपर्यंत निष्पन्न झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त लोकांवर टीका टिप्पणी करून वेळ मारून नेण्यामध्ये मनोज जरांगे पटाईत आहेत, वल्गना करण्यामध्ये पटाईत आहेत. आणि त्यांचे समर्थक जे काही आता ते काही मराठा समाजात राहिलेले नाहीत. कालपासून सोशल मीडियावर मराठा समाजाला 3-3 आरक्षण आहेत अशा सोशल मीडियावर मनोज जरांगेंच्या समर्थकांनी पोस्ट शेअर केलेले आहेत. ते त्यांच्यासाठीच घातक आहेत, तरीसुद्धा ते करतायत. अर्थात बुद्धीची कीव येते. तो त्रिशूळ पाटील, तोही कायम तुमच्या नावाचं नाम जपत असतो. किमान त्याला तरी सुरक्षा करा. बाकीच्यांचं सोडून द्या, बाकी स्वतंत्र आहेत. तुमची जी काही ठार वेडी भक्ती आहे ही कायम तुमच्यासोबत राहू द्या. आणि आम्ही पुढं जात असताना अशाच पद्धतीनं आम्हाला शिवीगाळ करत चला, हा तुम्हाला सल्ला देतो आहे. आता म्हणजे एक प्रकारे विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलेलं आहे. विनोद पाटलांनी शासनाचे आणि सगळ्या बातम्या खोडून टाकल्यात, मोडून टाकल्यात. जे काही 48 लाख नोंदी आणि 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या बातम्या विनोद पाटलांनी सगळ्या झोपवल्यात. आणि जी काही बैठक झाली ती सुद्धा बैठक खोटी ठरल्याचं विनोद पाटलांच्या बोलण्यावरून जे आहे ते निष्पन्न होतं. विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलं. आणि त्याच्यानंतर का आमदार, खासदार, गोरगरीब लोक, गावातल्या लोकांना 15 मिनिटात मदत मिळाली पाहिजे. 15 मिनिटात गावातल्या गावात 15 मिनिटात मदत मिळाली पाहिजे. ही वल्गना नाही तर काय आहे? कसं शक्य आहे तुम्हाला? आणि शक्य असं तुम्ही करून दाखवलं असतं. ज्या वेळेला तुमच्या मागं कोट्यवधी लोक होते तेव्हा हे शक्य होतं. आता तुमच्या मागं 4-2 ते. नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, मनोज जरांगे यांचे 2 दिवसापूर्वीचे काही स्टेटमेंट जर ऐकले तर हे स्टेटमेंट हास्यास्पद आहेत, वल्गना करणारे आहेत, स्टंटबाज आहेत. ते कसे आहेत मी तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे, सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला पाहिजे. सुरुवातीला आज मनोज जरांगे भक्तांना आवाहन आहे, व्हिडिओ पूर्णपणे ऐका. जर कळलं तर चुप्प बसा, नाही कळलं तर शिवीगाळ करा, काही हरकत नाही. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या शिव्या आम्हाला बळ देतात. अर्थात आम्ही खरं बोलल्यानंतर जळफळाट होतो. तुम्ही म्हणजे ठार वेडी भक्त आहात. तुम्हाला हे जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट असंच मिळालेलं नाही. तुमची जी काही ठार वेडी भक्ती आहे ही कायम तुमच्यासोबत राहू द्या. आणि आम्ही पुढं जात असताना अशाच पद्धतीनं आम्हाला शिवीगाळ करत चला, हा तुम्हाला सल्ला देतो आहे. हे समाजाला चांगलं कळतं, त्यामुळे समाज बाजूलाच जाऊ देत नाही आहे. मला एक दिवसासाठी सुद्धा मी प्रामाणिक सांगतो की मला संघटन नाही उभा करायचं, त्यांच्यासाठी यंत्रणा उभी करून द्यायची आहे. अडीअडचणी त्यांच्या लेकरा बाळाला कुठं आल्या, त्यांना आल्या. मुली शिकतात, मुलं शिकतात, ॲक्सिडेंट होतो, कुठं पडतं, दवाखान्यात जायला लागतं, पोलीस स्टेशनचे विषय आहेत, तहसीलचे विषय आहेत, अनेक विषय आहेत. मग गोरगरिबाच्या मदतीला कोण येणार? शेतीचे विषय आहेत, व्यापाराचे विषय आहेत, मालाला भावाचे विषय आहेत. कोणाचे जनावरं चोरीला जातात, कोणाची चोरी होती, डाके पडतात, विनाकारण त्रास दिला जातो, खोटे गुन्हे दाखल केले जातात. कुणी उधार नाही दिलं तर शिव्या दिल्या जातात, कुणाला उसने पैसे दिलेले असले ते वापस मागितले तर बुडविले जातात. कुणी शिक्षक असेल त्याला हप्ता मागितला जातो, कुणी पोलीस असेल आमचा, कुणी आमचा तहसीलदार असेल, कुणी तलाठी असेल, कुणी व्यावसायिक असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी आमच्या राजकारणातले सगळ्या पक्षातले मराठी असो दाबदडप केली जाते, खंडण्या मागितल्या जातात. मग अशा वेळेस ना एक यंत्रणा पाहिजे की त्यांना मदत करणारी, वेळेवरती सहकार्य करणारी. मनोज जरांगेंनी 2 दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट केलेत ना ते कसे हास्यास्पद आहेत हे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा पुढे नेमकं काय बोलणार आहे. नक्कीच प्रश्न पडला असेल. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे. मला रात्री एक कॉमेंट आली आणि व्हॉट्सॲपवर काही मेसेजसुद्धा आले. तुम्ही 4 दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा रिपोर्ट तुम्ही सादर केलेला नाही. तुम्हाला काही अडचण आहे का?
तुम्ही अडचणीत आहात का, काही तुम्हाला धमक्या वगैरे येत आहेत का, असे मेसेजेस आणि फोन मला येत आहेत. मी त्यांना रिप्लायसुद्धा दिलेले आहेत आणि ज्यांनी मला रिप्लाय केलेले नाहीत किंवा मग मेसेज केलेले नाहीत अशांना सांगतो की मला कुठल्याही प्रकारचा एखादा रिपोर्ट किंवा बातमी बनवायची असेल तर त्यासाठी सखोल माहिती घेणं गरजेचं असतं, क्रॉस चेक करणं गरजेचं असं जे एका पत्रकाराला करायला हवं. या सगळ्या गोष्टी करून मला कुठेतरी पुरेपूर सगळी माहिती घेऊन हा रिपोर्ट सादर करावा लागतो. उठायचं आणि कुणीतरी काहीतरी बोललं आहे आणि त्याचा काहीही पुरावा न देता आपला व्हिडिओ सादर करून नुसतं व्ह्यूजच्या मागं लागायचं, हे सगळी कामं मी करत नाही. म्हणून मला वेळ लागतो, कुठलीही वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येतो. मनोज जरांगेंनी जे काय स्टेटमेंट केले त्यावर बोलणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो हैदराबाद गॅजेटियरच्या नुसार GR निघाला त्या GR प्रमाणे, म्हणजे पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारला, तेही जड अंतकरणाने पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात, जे कायदेशीर प्रश्न ते त्यांना कोणी विचारतच नाही. मग ह्यांच्यामध्ये हिंमत नसते की नेमकं काय असतं कळायला मार्ग नाही. TV स्क्रीनवरवाले तिकडे स्टुडिओमधून सुद्धा विचारत नाहीत आणि रिपोर्टरसुद्धा विचारत नाहीत. ते का विचारत नाहीत मला माहीत नाही, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी काय विचारायचं त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे. मात्र जी प्रश्न विचारले पाहिजेत ती विचारली जात नाहीत असं मला वाटतं आणि मी ते प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतो आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जो GR निघाला त्या GRच्या नुसार जशा बातम्या पाठीमागच्या काळामधून आहे, बातम्या नाही, काल विनोद पाटलांनी जे काही जो GR दाखवला त्या GRच्या माध्यमातून 300 प्रमाणपत्र मिळालेली आहेत, 310 प्रमाणपत्र. आणि हे मिळालेली प्रमाणपत्रसुद्धा जुन्या नोंदीनुसार मिळालेत असा त्यांनी दावा केलेला आहे विनोद पाटलांनी. 48 लाख नोंदी आणि 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर विनोद पाटलांनी काही वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या आणि त्यामधून स्पष्ट बोललेले आहेत. विनोद पाटलांनी स्पष्ट म्हणले की या जुन्या नोंदी आहेत, या 310 प्रमाणपत्राच्या नोंदी आहेत, ह्या सुद्धा जुन्या असू शकतात. जे सुरुवातीला पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं ते टिकलं नाही, पुन्हा फडणवीस यांनी दिलं ते इकडं राज्यात टिकलं मात्र सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, पुन्हा शिंदेंनी दिलं त्यावर प्रकरण सुरू आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळांमध्ये जर न्यायालयामध्ये असं बोललं गेलं, असं युक्तिवाद झाला की 48 लाख नोंदी आणि 12 लाख प्रमाणपत्र मिळणार आहेत, एखाद्या समाजाला मिळालेली आहेत, त्यांना वेगळं आरक्षण कशामुळे द्यायचं आहे, 2-2 आरक्षणं कशामुळे द्यायचे आहेत. कालपासून सोशल मीडियावर मराठा समाजाला 3-3 आरक्षण आहेत अशा सोशल मीडियावर मनोज जरांगेंच्या समर्थकांनी पोस्ट शेअर केलेले आहेत. ते त्यांच्यासाठीच घातक आहेत तरीसुद्धा ते करतायत, अर्थात बुद्धीची कीव येते. असो, तर अशा प्रकारचे 3-3 आरक्षण एखाद्या समाजाला मिळत असतील तर ते का मिळावेत असा सवाल जर युक्तिवादाच्या माध्यमातून जर झाला, शिंदेने दिलेलं आरक्षण जर रद्द झालं तर शिंदेच्या दिलेल्या आरक्षणावर जे काही तरुण मुलं त्या ठिकाणी नोकरी लागलेले आहेत, पोलीसमध्ये असतील, कुणी इतर क्षेत्रामध्ये जे आहे ते नोकरी लागले आहेत प्रमाणपत्रावर, ते जर मुलं घरी येऊन बसले, त्यांना घरी यायची वेळ आली तर जबाबदार कोण आहे असा सवाल जो आहे तो विनोद पाटलांनी विचारला. ज्या GRनुसार प्रमाणपत्र हे मिळाले आहेत 12 लाख आणि 48 लाख नोंदी ज्या आहेत, या शासनानं श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून दाखल कराव्या, त्यांनी दाखवावं की ह्या अशा प्रकारच्या नोंदी मिळालेल्या आहेत. GRनुसार हे सांगितलेलं आहे. मी मागच्याही बातमीमध्ये विचारलं माझ्या शिवसूर्याच्या माध्यमातून की जसा प्रश्न विनोद पाटलांनी विचारला की मराठा आरक्षण उपसमितीची काय बैठक होते, किती बैठका झाल्यांची काय बैठक होते, त्या बैठकामधून काय निर्णय होतात हे कोणाला काही माहीत होत नाहीत. स्वतः विखे पाटील हे अध्यक्ष आहेत, ते बाहेर येऊन माध्यमांशी का सांगत नाहीत. कुणीतरी मनोज जरांगेंना सांगतं आणि मनोज जरांगेंना बातम्याच्या माध्यमातून सांगितलं जातं किंवा मग कोणतरी फोन करून सांगतं, त्यांनी व्हिडिओ बनवायचा आणि त्याच्या बातम्या होतात. मेन स्ट्रीम मीडियावर सुद्धा बातम्या होतात. विखे पाटील मात्र कुठल्याही प्रकारची पत्रकार परिषद घेऊन सांगत नाहीत की असं या ठिकाणी झालेलं आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कुठेतरी लोकांना वेड्यात काढला जात आहे का, समाजाला वेड्यात काढला जात आहे का, हा सवाल विनोद पाटलांनी विचारला. मनोज जरांगेंचं असं म्हणणं आहे, आता म्हणजे एक प्रकारे विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलेलं आहे. विनोद पाटलांनी शासनाचे आणि सगळ्या बातम्या खोडून टाकल्यात, मोडून टाकल्यात. जे काही 48 लाख नोंदी आणि 12 लाख कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याच्या बातम्या विनोद पाटलांनी सगळ्या झोपवल्यात आणि जी काही बैठक झाली ती सुद्धा बैठक खोटी ठरल्याचं विनोद पाटलांच्या बोलण्यावरून जे आहे ते निष्पन्न होतं. विनोद पाटलांचं म्हणणं मनोज जरांगेंनी मान्य केलं आणि त्याच्यानंतर काल त्यांनी एक बाईट दिली. त्यांचं असं म्हणणं आहे, जर GR लागू केला आहे तर प्रमाणपत्र का दिले जात नाहीत आणि शासनाने ती प्रमाणपत्र द्यावेत. दुसरा त्यांनी मुद्दा असा उपस्थित केला की मराठवाड्यासाठी GR आहे, मराठवाड्यातल्या सगळं मराठा समाजाने बाहेर यायचं, रस्त्यावर यायचं आहे, त्यांच्या आमदारांना जाब विचारायचा आहे की तुमच्या सरकारनं हा GR लागू केला आहे, प्रमाणपत्र तुम्ही का द्यायला लावत नाहीत. आणि सगळ्या आमदारांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदारांवर दबाव आणावा.
असं मनोज जरांगेंनी म्हणलेलं आहे. मनोज जरांगेंचा पहिला व्हिडिओ आठवतो, पहिला म्हणण्यापेक्षा अर्ध्या काळापर्यंत ते असं म्हणत होते, एक तर आरक्षणाची विजय यात्रा निघेल आणि आता माझी अंत्ययात्रा निघेल. कुठंही गालबोट न लागता या मराठ्यांना आज 1 वाजेपर्यंत वाट बघन. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. मी माझी एक तर अंत्ययात्रा निघाल, नाही तर मराठ्यांच्या आरक्षणाची विजय यात्रा निघाल. दुसरं त्यांचं स्टेटमेंट छाती ठोकपणे होतं, असा डिबर खोटा ठोकलाय तो कुणीच काढू शकत नाही. मग तो खोटा नेमका कुणामध्ये ठोकलाय हे आता अलीकडच्या काळामध्ये समजणं जरा कठीण झालंय. हे जरा मनोज जरांगेंनी सांगितलं पाहिजे की नेमका खोटा नेमका कुठं आणि कुणामध्ये ठोकलाय. कारण माझी अंत्ययात्रा निघेल नाही तर विजयी यात्रा निघेल ही सुद्धा वल्गना आहे. दुसरा खोटा ठोकला ही सुद्धा वल्गना आहे. माझ्या मागे राहा, महाराष्ट्रातले 6 कोटी मराठे माझ्या पाठीमागे उभे राहा, कसं आरक्षण देत नाहीत हा पट्ट्या बघतो. तुम्हीच म्हटलेला आहेत ना मनोज जरांगे, महाराष्ट्रातल्या प्रत्येक सभेमध्ये असेच म्हटलेलं आहे तुम्ही, कसं काय आरक्षण देत नाहीत हा पट्ट्या बघतो कॉलर टाईट करून म्हणलेलं ना तुम्ही. मग तुम्ही जर आरक्षण द्यायला उभे राहिलेलं आहेत, सगळा समाज तुमच्या मागे उभा राहिला तुमच्या म्हणण्याप्रमाणे, तर समाजाला पुन्हा रस्त्यावर यायला का सांगताय? ती जबाबदारी तुमची आहे. मराठा समाजाने कुठल्या आमदाराला का जाब विचारावा? त्यांनी सगळी जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे. तुम्हाला छत्रपती केलं आहे मराठा समाजाने, तुम्हाला डोक्यावर घेतलं आहे. पाटील हा काळजाचा विषय असतो मराठा समाजाच्या. मग पाटलांनी सगळं बघायचं असतं, समाजाला रस्त्यावर उतरायचं का आव्हान करायचं आहे? आणि आमदारांना विनंती करण्याचं काय कारण आहे? आमदारांनी तहसीलदारांवर प्रेशर का आणावं? सरकारने GR नेमका कुठला दिला आहे हे तुम्ही सरकारला विचारलं पाहिजे. जसं योगेश केदारने तिथंच तुम्हाला जाब विचारला होता की हा GR खोटा आहे, पाटील जरा थोडं थांबा, बसरे खाली, तुम्ही तर म्हणलं त्याला योगेश केदारला. आज काय नेमका सवाल आहे आणि कुणाचा सवाल आहे? मराठा समाजाचा सवाल आहे. प्रश्न सुटलेत की नाही सुटलेत? गुडघ्या इतका गुलाल कोणी उधळला होता आणि कुणाच्या सांगण्यावर उधळला होता? तुम्ही स्वतः GR घेऊन आलेला आहात. तुम्ही स्वतः म्हणत आहात की हा पठ्य आरक्षण तुम्हाला मिळून दिल्याशिवाय राहणार नाही. मग तुम्ही मराठा समाजाला रस्त्यावर उतरा आणि आमदारांना जाब विचारा हे कुठल्या अधिकारानं म्हणताय? 4 टकूचे तुमचे सोशल मीडियावर अमुक 37 कुणबीतून झाले, तमुक मराठा कुणबीतून झाले. मराठवाड्यातले त्यातले किती आहेत विचारा ना. त्यातली आकडेवारी 37 झालेत ना, ठीक आहे, अभिनंदन आहे, कौतुकास्पद आहे. मराठा समाजाचे तरुण होतकरू आहेत, ते पुढे गेले पाहिजेत. ते कर्तबगार आहेत, ते पुढे गेले पाहिजेत. ते मोठ्या हुद्द्यावर असले पाहिजेत. मात्र त्यांची फसवणूक केली जाते का हा सगळ्यात मोठा सवाल आहे. कालची जी काही यादी फिरवली ना तुम्ही 2 टाळक्यांच्या माध्यमातून की हे इतके कुणबी लागले, ते तितके कुणबी लागले, त्यातले मराठवाड्यातले किती होते हे जरा सांगाल का समजून लोकांना? ते 4 टाळके जे सोशल मीडियावर इतके लागले तितके लागले, अभिनंदन, कुणबीतून इतके मिळाले, EWSमधून इतके लागले, ओपनमधून इतके लागले. अरे ह्या सगळ्या खोडसाळपणामुळं मराठा समाज अडचणीत आलेला आहे. मागास ठरवायचं झालं तर JCBने फुलं उधळले, मागास ठरवायचं झालं तर लाखोंच्या सभा, मागास ठरवायचं झालं तर गाड्यांना सायरन, मागास ठरवायचं झालं तर 60-60, 70-70 लाख रुपयांच्या गाड्या आणि आंदोलनं. आणि पुन्हा आरक्षण आम्ही मागास आहोत. कसं काय ठरणार आहे? कसं काय होणार आहे? बोलायला गेलं तर दिवस पुरणार नाहीत. आणि म्हणा यंत्रा उभा करायची आहे. कशासाठी? की नेते मंडळी गोरगरीब लोकांचे प्रश्न सोडवायचेत आणि यंत्रणा उभी करायची आहे. कशासाठी यंत्रणा उभी करायची आहे? काल G24 तासच्या त्या स्टुडिओमधून प्रश्न विचारले मनोज जरांगेंना. तुम्ही आता 10 वर्षभराची वेळ मागणार आहेत, वर्षभराची वेळ मागितली आहे. कशासाठी पाहिजे तुम्हाला? तर म्हणे आमदार, खासदार, गोरगरीब लोक, गावातल्या लोकांना 15 मिनिटात मदत मिळाली पाहिजे. 15 मिनिटात, गावातल्या गावात 15 मिनिटात मदत मिळाली पाहिजे. ही वल्गना नाही तर काय आहे? कसं शक्य आहे तुम्हाला? आणि शक्य असतं तुम्ही करून दाखवलं असतं. ज्या वेळेला तुमच्या मागं कोट्यवधी लोक होते तेव्हा हे शक्य होतं. आता तुमच्या मागं 4-2 ते गाड्यावर फिरणारे लोक जर सोडले तर कुणी नाही आहे. आणि कसं शक्य आहे 15 मिनिटात यंत्रणा उभी करणं? बरं ठीक आहे, शक्य आहे. यंत्रणा तुम्हाला उभी करायची आहेत, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. गावात शोषित पीडित लोक अन्यायापासून फार त्रस्त आहेत, फार मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर अन्याय होत आहेत. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत, दलाल पोचू देत नाहीत. या सगळ्या गोष्टीमधून जर तुम्ही यंत्रणा उभी करणार असाल तर फार कौतुकास्पद गोष्ट आहे. मात्र यंत्रणा कशी उभी केली जाते? त्यासाठी मजबूत संघटन असतं, त्याचा कुठला तरी एखादा बेस ठरवला जातो, कुठला तरी एखादा संघटनेचा प्रमुख ठरवला जातो. ठीक आहे, तुम्ही प्रमुख व्हाल, बाकीचे लोक काय, बेस काय, कशी यादी, कागदोपत्री काय? त्या G24 तासच्या स्टुडिओमधून सवाल विचारला गेला
की तुम्ही यंत्रणा कशी नेमकी उभ्या करणार आहेत, तुम्ही पक्ष काढणार आहेत का, तुम्ही संघटना निर्माण करणार आहेत का. तर मनोज जरांगे म्हणले असं काहीही करणार नाहीत आम्ही, मात्र यंत्रणा उभ्या करणार आहेत. यंत्रणा नेमकी कशी उभी केली जाते, आकाशात असते का ती, ग्राउंड लेवलला असते ती, कागदोपत्री असते, बॉडी तयार करावं लागते, अध्यक्ष उपाध्यक्ष ठरवावे लागतात, प्रमुख लोक ठरवावे लागतात. जशी तुम्ही शिवबा केली, आता ती शिवबा कुणी केली होती माहीत नाही, त्याचा प्रमुख संस्थापक कुणीतरी वेगळाच असावा असं मला वाटतं. त्या शिवबा संघटनेचं काय झालं, यंत्रणा उभी करायची असेल तर तुम्हाला एक गट तयार करावा लागतो, एक बॉडी तयार करावं लागते, एक ग्रुप तयार करावा लागतो आणि त्याची रजिस्टर यंत्रणा आणि एक संस्था उभी करावी लागते, त्याची संघटना तयार करावी लागते आणि त्याच्यानंतर यंत्रणा होऊ शकते. जर तुम्हाला पक्षही काढायचा नाही, रजिस्टर संघटन करायचं नाही, यंत्रणा कुठून करणार आहेत, ही सुद्धा एक वल्गन आहे, हे स्पष्ट या ठिकाणी सांगतो. यंत्रणा उभीच करायची आहे तर मागच्या शिवबा संघटनेचं काय, हाही सवाल उपस्थित झालेला आहे. शिवबा संघटनेचे जे काही अमोल खुने आहेत, गणेश खुने आहेत, त्यांचे जे कोणी ते काळे बिळे आहेत, हे कुठं आहेत ते लोक. अमोल खुने तर जेल भोगून बाहेर आलेला आहे, त्याच्यावरच हत्येचा कट रचल्याचा आरोप केला, गंभीर आरोप केला. तो तुम्हाला सवाल विचारतोय, प्रश्नांची उत्तरं मागतोय, तुम्ही त्या प्रश्नांपासून पळून जाताय, काहीही उत्तर नसतात. पत्रकारांनी अमोल खुनेंच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारला की भलतीच उत्तरं द्यायची आणि बगल देऊन निघून नीट निघायचं, असा तुमचा खेळ आहे. कसली संघटना तुम्ही उभी करणार आहात. संघटनाच उभी करायची आहे तर पूर्वीची शिवबा आणि तिथल्या लोकांचं काय याचं उत्तर अगोदर नंतर दुसरी संघटना उभी करा. आणि संघटना उभी करण्यासाठी वर्षभर कशाला लागतं. एका तासभरामध्ये नावं तयार केली जाऊ शकतात आणि 8 दिवसांमध्ये जसं तुम्ही या अंतर्वालीला एकदा बैठक ठरवायची. तासभरामध्ये जे इच्छुक आहेत, जे तुमचे समर्थक आहेत, आता तुमचे समर्थक राहिलेले नाहीत, मात्र जे समर्थक राहिले ते तासभरात येतील तिथं आणि संघटना निर्माण करा. वर्षभर कशासाठी पाहिजे त्याला, वर्षभरात तर तोपर्यंत जमीन आसमान एक होऊन जाईल. इथं गॅसचे जे सिलेंडर पाहिले आम्ही, तर मागच्या 8 दिवसांपासून लोक बेहाल आहेत लोकांचे. आता 2 दिवसापूर्वीचं पाहिलं तर तुम्ही लाखोंच्या रांगा ज्या आहेत त्या राज्यभरात देशभरामध्ये पाहायला मिळतात. आणि वर्षभर कुठे जाणार आणि कुठली यंत्रणा तुम्ही निर्माण करणार. तोपर्यंत बरं वाईट काही झालं तर तसं होऊ नये, मात्र जर झालं तो कोण जबाबदार आहे. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करायच्या असतील तर अगोदर ग्राउंड लेवलपासून सुरुवात करा. तुम्हाला नेते मंडळी, आमदार, खासदार यांच्या सुरक्षा करायची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त सामान्य शेतकऱ्याची सुरक्षा करा. त्याहीपेक्षा वेगळं आणि फार महत्त्वाचं करायचं असेल तर लोकांना गंडवू नका. हा सगळ्यात मोठा सुरक्षेचा आणि उपकाराचा भाग ठरेल असं मला वाटतं. कारण तुम्हाला यंत्रणाच करायची, लोकांचे जीवच वाचवायचे, लोकांना मदतच करायची. आमदार, खासदार, मंत्री, संत्री हे मराठा समाजाचे लोक फार बलाढ्य आहेत. त्यांना तुमच्या यंत्रणेची मदतीची अजिबात गरज नाही. तुम्ही जसं म्हणालात आमच्या आमदाराकडून खंडणी मागितली जाते, आमच्या आमदाराला दाबलं जातं, आमच्या आमदाराला घेराव घेतला जातो आणि म्हणून त्यांना 10 मिनिटात यंत्रणा उभी करायची आहे. ते तुमच्या यंत्रणे वाचून बसलेले नाहीत. ते तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हाला पत्र देत आहेत समर्थनाचं. ते तुमच्या सुरक्षेवर अजिबात बसलेले नाहीत. तुम्हाला सुरक्षा करायची ना तर त्या त्रिशूलची करा. त्रिशूल पाटील. तुम्हाला सुरक्षा करायची आहे ना तर त्या रविराज साबळेची करा. बरं शब्द काढलाय तुम्ही. तुम्हाला सुरक्षाच करायची ना तर रोहिल पवार मागच्या 2 महिन्यांपासून त्या ठिकाणी भांडतायत. त्यांचे बघा. तुम्हाला वाटलं ना, तुम्ही म्हणलात आमच्या मराठा समाजाच्या नेत्यांवर आरोप केले जात आहेत, त्यांना कोंडीत पकडलं जातं, त्यांना बदनाम केलं जातं, त्यांना खंडणी मागितली जाते आहे. अजित पवार चक्क मृत्यू पावलेत आणि त्यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं अनेक वेळा अनेक नेत्यांनी बोलून दाखवलेलं आहे. तुमच्या तोंडून शब्द निघालेला नाही आहे. कुठल्या मराठा नेत्याची सुरक्षेसाठी जे तुम्ही गोष्ट करताय आणि कुठल्या मराठा नेत्याच्या सुरक्षेसाठी यंत्रणा उभी करताय. जे अजित पवार गेलेत त्यांच्यासाठी 2 शब्द तुम्ही बोलणं होत नाही. कसली तुम्ही वल्गना करत बसताय. त्या रविराज साबळेला बोला. तुम्हाला त्याच्या व्ह्युअर्समुळं महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळाली. तो त्रिशूळ पाटील, तोही कायम तुमच्या नावाचं नाम जपत असतो. किमान त्याला तरी सुरक्षा करा. बाकीच्यांचं सोडून द्या. बाकी स्वतंत्र आहेत. तुमच्या जीवावर ते सोशल मीडियावर येऊन स्पष्ट आणि पारदर्शक तीक्ष्ण बोलतात. त्यांना मदत करा. बाकीच्यांचं सोडून द्या. या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त वल्गना करणाऱ्या आहेत, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जो JR निघाला आहे हा फसवा आहे असं विनोद पाटलांसह बरेचशा लोकांनी म्हटलेलं आहे. मात्र मनोज जरांगे मात्र या JRच्या माध्यमातून 2 कोटी लोक आरक्षणात गेलेत असं सांगतायत. तो आरक्षणामध्ये जाण्याचा मार्ग नेमका कोणता आहे हे जरा मनोज जरांगेंनी चाचपून नकाशावर किंवा मॅपवर सांगावा की या मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लाखोंच्या संख्येनं, कोट्यावधींच्या संख्येनं लोक गेलेत. तुम्ही सुद्धा राहिलेले लोक या मार्गाने जा असं मनोज जरांगे एखादा मार्ग का सांगत नाहीत. तो 2 कोटी लोकांचा आरक्षणाचा प्रश्न सुटलाय. एकीकडे 310 प्रमाणपत्र मिळाले असं सांगितलंय. शासनाचा
ओरिजिनल आकडा. इकडं मात्र मनोज जरांगे 2 कोटी लोक आरक्षणात गेलेत असं का म्हणतात? मराठा समाजाला जाहीर दिशाभूल करून त्यांना गंडवलं जात आहे, हे या सगळ्या गोष्टींमधून निष्पन्न होतं. आपल्याच्यानं फक्त लोकांना गंडवता येतं आहे इतकंच आजपर्यंत निष्पन्न झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त लोकांवर टीका टिप्पणी करून वेळ मारून नेण्यामध्ये मनोज जरांगे पटाईत आहेत, वल्गना करण्यामध्ये पटाईत आहेत. आणि त्यांचे समर्थक जे काही आता ते काही मराठा समाजात राहिलेले नाहीत, त्यांना एक स्पष्ट नाव आहे, ते म्हणजे जरांगे भक्त. यामध्ये आता सुज्ञ लोक स्पष्ट बाजूला राहिलेले आहेत. त्यांना सगळं माहीत आहे कायदेशीर पद्धतीने आपलं नेमकं काय झालेलं आहे. आता जे काही उरलेली लोक आहेत हे लाभार्थी लोक आहेत. हे कसे लाभार्थी लोक आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मनोज जरांगेंनी स्पष्ट सांगितलं की लोक माझ्या आजूबाजूला असल्यानंतर त्यांना काहीच कमवायला मिळत नाही, म्हणून माझ्यावर टीका करतायत, म्हणून त्यांच्या पोटामध्ये गोळा उठतो. मनोज जरांगेंच्या सोबत असलेल्या लोकांची इतक्या झपाट्यानं का प्रगती झाली हा सवाल उपस्थित केला आणि त्यावर मनोज जरांगे उत्तर देत नाहीत. बऱ्याचशा गोष्टी बरेचसे प्रश्न आहेत, त्याचे उत्तरं भलतेच काहीतरी दिले जात आहेत. नार्को टेस्टबद्दल जर बोललं झालं तर ते कुठंतरी दुरापास्त झाला आहे, तो मुद्दा कुठंतरी बाजूला निघून गेला आहे, मुद्द्यातून काढून टाकला आहे. त्यावर जर बोलायचं झालं तर काही ब्रशब्द उत्तर मनोज जरांगेंकडून दिले जात नाही. ते एक्सेस रेकॉर्डिंग, अकाउंट रेकॉर्डिंग या सगळ्या गोष्टी बाहेर यायला पाहिजेत, हे सुद्धा मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून मी आवाहन केलेलं होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी बाहेर येणार आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही महाराष्ट्रामध्ये. आणि जेव्हा त्या ऑडिओ क्लिप्स बाहेर येतील तेव्हा मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा भूकंप आलेला असेल. आणि त्या भूकंपामध्ये जे काही भूकंपाचे जे काही हादरे असतात, जे काही जो ज्वालामुखी बाहेर पडत असतो, त्या ज्वालामुखीमध्ये कोण नेस्तनाबूत होईल हे मात्र येणारा काळ ठरवेल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये या रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या माहितीसह नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मराठी महाराष्ट्र नवीन असाल तर मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मराठी महाराष्ट्राच्या फेसबुक पेजवर जाऊन तिथंही व्हिडिओ शेअर करा, तिथंही लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा. खूप खूप धन्यवाद.